नमस्कार प्रेक्षकांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. प्रियाचा खरा चेहरा अखेर अर्जुन सायलीने घरच्यांसमोर आणलाच. बऱ्याच दिवसांनी पूर्णाजी पण आलेले असतात आणि अर्जुन सायली घरातल्या सगळ्यांनाच जमा करतात. प्रतिमा, रविराज आणि सुमन पण आलेले असतात. सगळेच टेन्शनमध्ये येतात कारण घरात रोजच सगळ्यांना एक एक नवीन धक्के भेटत असतात. तर अर्जुनने पोलिसांना पण बोलवलेलं असतं. तर अर्जुन सायली घरातल्या सगळ्यांनाच सांगतात, आम्हाला प्रियावर अगोदरपासूनच संशय होता. आम्हाला असं वाटत होतं की तिच्या आणि प्रतिमा त्याच्यामध्ये काहीच साम्य नाही. म्हणून आम्ही धुळवडीच्या दिवशी मुद्दामूनच ब्लड डोनेशन कॅम्प ऑर्गनाईज केला. नाहीतर प्रियाने अशी ब्लड टेस्ट कधीच करू दिली नसती. आणि तिथे ब्लड सॅम्पल्स भेटले आणि ते रिपोर्ट तो सगळ्यांना दाखवतो. तर सगळेच ते रिपोर्ट्स बघून खूपच शॉक होतात. कारण त्यात प्रियाचा ब्लड ग्रुप वेगळा असतो. अर्जुन म्हणतो, आमच्याकडे थोडे पुरावे होते, पण त्यामुळे तिचं कधीच काही वाकडं होऊ शकलं नसतं आणि ती परत सुटली असती. म्हणून आम्ही पुरावे गोळा करत होतो आणि आता आमच्या हाती बाकी पुरावे पण लागले आहेत. त्यामुळे हेही सिद्ध होते की ही तन्वी नाही आणि संतोषने पण आता आपल्या बाजूने साक्ष द्यायला तयार झाला आहे. त्यामुळे त्यांनी सांगितलं आहे की शांताचा खून पण प्रियानेच केला आहे. हे ऐकून तर सगळेच खूपच शॉक होतात. रविराज प्रतिमाला तर खूपच मोठा धक्का बसतो. ते जिला मुलगी समजत होते ती त्यांची मुलगीच नव्हती. आणि अश्विनला पण खूपच मोठा धक्का बसलेला असतो. आता प्रियाला अर्जुन सायलीने पोलिसांच्या ताब्यात दिलं आणि सगळ्यांना हे तर कळालं की प्रिया तन्वी नाही. पण ती खरं सांगेल का सायली हीच खरी तन्वी आहे म्हणून? हे खरंच बघण्यासारखं असेल. तर असेच व्हिडिओ बघण्यासाठी प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.